साठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले टाळी वाजवा बसलेली मंडळी टाळीचा आवाज येत नाही जोरात टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल हरि 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 विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल 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 महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते शिव
चंद्रमौळी फणींद्र माथा मुगुटी जळाय कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी वसुदेव सुतम देवं कौसच्या नूर मर्दना की परमानंदन कृष्ण वंदे जगद्गुरु जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिन्हु लोक उजागर रामदूत तुलित बलरामा अंजनी पुत्र पवन सुत नामा श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री वरम पुंडरीका युधातो मुनीन्द्रिये समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग केरो प्रथम नमना दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथीनंद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता मा पुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांची केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता धर्म रक्षा अवतार घेसी आपुल्या पायसी भक्त जना अंबऋषी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुलात बोलसाच करी अंबऋषी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक विठ्ठल विठ्ठल अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणाऱ्या जगताला ज्याने ज्ञानाचा प्रकाश जो दिला आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारा जग पुन्हा एकदा धरला असे माझे ज्ञानोबा आहे ज्या ज्ञानोबाला वारकरी संप्रदायाचा पाया म्हणतात ज्या ज्ञानोबाला चिंतकाचा चिंतामणी म्हणतात ज्या ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलविला ज्यांनी भिंत चालवली असं चैतन्य असणारे श्रीमंत संत श्री ज्ञानोबा साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञान माझा असे ज्ञानोबा त्याच वारकरी संप्रदायाचे जण कळस म्हणतात असे जगद्गुरु तुकोबा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागी सेवक झालो लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाला तुमच्या लागलो निज चरणाला अहो स्वामी तुझ्या देवा स्वामी तुझ्या देवा स्वामी तुझ्या देवा याचा नकरावे तुकोबारायांचा तुम्ही म्हणणार एवढा शांत का बोलायला लागला मला शांत बोलणं जमत नाही फक्त एक काम करा सगळ्यांनी इथून वयोवृद्ध असते त्यांनी बसा पोरं असते त्यांनी पुढे येऊन बसला राहायचं बघा जमलं तर वेळ थोडासा कमी आहे तरीही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला समजलं काय पाहिजे आज फक्त घेऊन जायचं कीर्तनातून आम्ही कोण आहे सगळेजण माहितीये का काय असत असले रान पेटवायचं म्हणजे पोरं पाहिजे तसं तुम्ही म्हातारी माणसं म्हणशील मग आम्ही जातो घरला बस बोंबलं देखताच नाही पण रान पेटवत असल्या पोरं पाहिजे तर पोरांशिवाय रान पेटत नाही बरं पेटत नाही असं नाही आता ह्यांच्या कधी तलवारी पाजळायच्या कधी ह्यांची याच्या तलवारी पण नाही 500 पासणाऱ्या माझ्या 85 वर्षाचं म्हातारं सुद्धा शेलार मामा त्याच्यात ती आग रग होती ती आग रग आमच्यात पाहिजे एक अशी निघाला जाती मथुराने मस्जिद होती अगं शिवाजी नाही होते सुन्नत सबकी होती राजा जर तुम्ही झाला नसताना नसत्या मंदिरावरचे कस राजा तुम्ही झाला
रक्ताच्या तिळकांड्या उठल्या असत्या सगळ्या रानमारी. छत्रपती शिवाजी महाराज ही काळाची गरज आहे. हे म्हटल्यानंतर आपलं अंग तापायला पाहिजे. एक तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, मी सर्व धर्म संभावाचा खेळा माझ्यात नाही. मी सर्व धर्म संभाव मानत, कळतं ना तुम्हाला? तो मानणं न मानणं माझा वैयक्तिक आणि संविधानाने दिलेला अधिकार मला आहे. मला कोण म्हणू शकत नाही की हे मानलंच पाहिजे. गरज नाही मला वाटत त्या गोष्टीची. मला एक गरज वाटते, हे अभिमान आहे मला हिंदू असल्याचा. याच्या पुढे जाऊन सांगतो, गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, माझा मला हिंदू असल्याचा. आणि मेलो तरी माझा माज उतरणार नाही. याला म्हणावं कट्टर हिंदुत्व. तुम्ही म्हणत असणार हे येड वेगळंच आहे वाटतं. हे लई येड आहे. एक सांगू का, हिंदुत्ववादी बोलायला पण हिंमत लागते, हिंदुत्ववादी ऐकायला पण हिंमत लागते. काही काही वेळेला असं होतं, आम्ही हिंदुत्ववादी बोलायला लागलो की मागच्या माग सटात एक भितरा पण नाही पाहिजे. अरे का लाचार होऊन जगावे, त्यापरी विष गिळून मारावे. लाचार होऊन जगत असाल ना, भितरेपणाने जगत असाल, कुणाला तरी घाबरत असाल, गरज नाही. ज्याला देशाविषयी अभिमान नाही, ज्याला देवाविषयी अभिमान नाही, ज्याला राष्ट्रप्रेम नाही, देशभक्ती नाही, असल्यांना जुमानायचंच नाही. कळतं ना माझं बोलणं? कळलंच पाहिजे. आणि ही आग धग निर्माण होण्याकरता एका असणाऱ्या महात्म्यानं मोठी क्रांती करून दिली. आम्ही पांडुरंगाला कीर्तनाला बोलवलं, आम्ही ज्ञानोबाला कीर्तनाला बोलवलं, पण ज्यांच्यामुळे मंदिर शाबूत आहेत ना, त्या छत्रपती शिवाजी राजांना कीर्तनाला बोलवावंच लागतं. राजा हा धर्ममंडप तुमचा करणार, या 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 धर्ममंडपामध्ये धर्म कीर्तन चालू आहे. आणि सुवर्णस्य सरोवरती विराजमान हवा तुम्ही, हीच आमची इच्छा आहे. पहिल्यातली माणसं माहिती आहे का, पहिल्यातल्या माणसात आग रग धग होती. आता मला सांगा, एवढं मोठं गाव आपलं, या गावात पोरच नाही का झाली? खरं आहे का खोटं आहे? पुन्हा एकदा ऐका आणि खरंच रेकॉर्डिंग चालूच ठेवा शेवटपर्यंत. मला काही टेन्शन नसतं. आपण कधी कुणाच्या बापाला घाबरलोच नाही, कारण आपण कट्टर हिंदुत्व देव. माझ्या गुरुनी सांगितलं, आयुष्यात कधी घाबरायचं नाही. माझे गुरुजी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी. बस मग मी का असं बोलतोय तुम्हाला चांगलंच कळलं असेल. गुरुजीच आपले तसे आहेत, मग आपण का मागे पडा. हे माझ्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. आणि 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8 वर्ष जग, पण हिंदुत्वाचा आवाज करत जग. याला म्हणावं ते जगणं. याचा जगण्यात अर्थ नाही. जगण्यात अर्थ बघा, आपली हिंदूची टाळी सुद्धा वाजत नाही. आपली टाळी फक्त तमाशा. बरोबर आहे ना? तुम्हाला कीर्तन कळतंय का माझं? माझी भाषा कळते का? सातारी कोल्हापुरी भाषा कळते ना? पहिल्यांदा सांगा, तुम्हाला सगळ्यांनी ऐका येतं का? इथनं सुरुवात करायला. परवाच्या एका कीर्तनात बाबा एक पुढे बसले आणि मी शिवाजी महाराज सांगत होतो. आणि हाताने बाजूला काढून टाकला. मी असं सांगत होतो, हात वारे करून. 11 वाजले, कीर्तन संपलं. ते म्हातारा शेजारच्या म्हाताराला म्हणतो ना, कसला महाराज आणलाय रे? तो म्हटलं का की आल्यापासून म्हणा व्यायाम करतो, बोलायचा कधी नाही कळलं. त्याला ऐकायला येत नव्हतं, तर मला दोष आहे का? आता मला माहित नसला तरी मी बोललो तरी माझा आवाज जाणार हे मला माहितीये, कारण आपला आवाज आरडोरडोर असा झालाय. टेन्शन नाही, बिलकुल नाही. आणि लक्षात ठेवा, आम्ही हिंदू आहे ना, हिंदू म्हणून जगायला शिका. ते सर्व धर्म संभावाचा खेळा मारून टाका. तो फक्त हिंदूंनाच आहे खेळा, फक्त बाकी कोणाला नाही. आम्हा हिंदूंना आम्हाला संप्रदाय कळत नाही. तुम्हाला एक सांगू का, आमच्या हिंदूंचं वाटोळं करणारा 2 कारणीभूत आहेत. पहिली गोष्ट आमचे नेते, आणि दुसरी गोष्ट आमचे कीर्तनकार. कीर्तनकारने आलेला सांगितलं आमच्या
सर्वांना समान मागा. कशाला मागा? तूच माझं काय मानायचं, आम्हाला मानायची गरज नाही. जो आमच्या धर्माच्या विरोधात येईल त्याला खेचल्याशिवाय आम्ही अवलाद गप्प बसणार नाही. विठ्ठल पहिला शब्द धर्म आहे. प्रत्येकाला आपला धर्म कळायला पाहिजे. तुम्हाला तुलना सांगतो. एखाद्या मुसलमानाला विचारा धर्म कोणता, ते सांगतात मुसलमान. एखाद्या ख्रिश्चनला विचारा धर्म कोणता, ते सांगतात ख्रिश्चन. पण एखाद्या हिंदूच्या गापट्याला विचारा धर्म कोणता, ते म्हणतात पप्पा सांगितलं धर्म सर्व समभाव. पप्पा कुठे गेलता नाही कळलं. माझं कीर्तन कधी कधी इथं कळत नाही. 1:30 वाजता रात्री फोन केला, हसत होता. म्हणलं महाराज हसतोय. म्हणलं का? म्हणा 9:30 वाजता मारलेला पॉइंट आता कळलाय. तू अक्काला अंगावर घेऊन झोप शान्या, तुझं काही काम नाही. म्हणून विचारलं. तुम्हाला सगळ्यांना ऐकायला येतं. आता तुम्ही असं का बसला हे म्हणू शकत नाही. आपण तेवढ्यात वेळ घालवणार नाही. आता इथं मध्ये जागा राहिल्या. आता तिथे काय महाराजाला जाळायचं आहे का? जाळायचं असलं तर ठेवा. म्हणजे 2-4 महाराजात घालतो तसंच. हा पुढं बसावं, आनंदानं बसावं. इथंच जर आणली असती आणली असती तर हे माग बसला असते. जीवी मागायचं नाही, पुढे घेऊन नाचली असती. तर एक जण म्हटला वाच मोर, त्याला म्हटलं घरलाच घेऊन जा. जाऊ दे, मी विनोद जास्त वेळ घालवत नाही तुमचा. मला सांगायचा रामप्रभू, सांगायचा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजा आणि माझा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म. आम्ही सगळ्यांच्या पाठीमागायला लक्षात. मुसलमानाला मुसलमानाचा धर्म कळतो. चालते ना तुम्हाला? कळायला पाहिजे आपल्याला. आपण संविधानानं बोलणारी माणसं आहे. त्याच्यामुळे सांगितलं की सगळंच रेकॉर्डिंग करून ठेवा. आपला अधिकार आहे. आपण बोलू शकतो. आपल्या माणसांना जागा करणं हे आपलं काम आहे. आपली माणसं जागी झाली पाहिजे. पहिल्यात ती माणसं हातात डब घेऊन जागे करायची माणसं. पहिल्यात त्या माणसाच्या अंगात आग रग धग होती. पहिल्यातला माणूस म्हातारा पहिल्याचा थाप टाकली ना, म्हातारा जागा व्हायचं. जय भवानी म्हणायचं, जय शिवाजी म्हणायचं. ओम नमो जय जगदंबे, नमन तुझं अंबे करून प्रारंभ. तपावर तापतून तुझ्या ध्वज बांधू नका. हा ध्वजाचा अपमान होतो. आपला ध्वज सदा असा उभा फडकला पाहिजे, आडवा झालेला नाही. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी, धर्मवीर संभाजी राजांनी या दिलशा निजामच्या, कुतुबच्या, बरडच्या, डचच्या, फ्रेंचच्या, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज आणि सगळ्या भडव्यांच्या उरात मला पडकवला होता. त्याला आडवा नाही करायचा. एकाची जाणीव झाली नव्हती. प्रत्येकाला आपला धर्म वाढवायला निघाला होता. एका बाजूला इस्लाम वाढवायला, एका बाजूला ख्रिश्चन वाढवायला. आम्हाला आमच्या धर्माचं काहीच वाटत नाही. आम्ही झोपलेले हिंदू, संत हिंदू, लाचार हिंदू.
हजाराची फौज मागवली. फौज दिन करत आतमध्ये घुसली. राजा रामदेवरायाचा पराभव झाला. 800 मण सोनं, 700 मण चांदी, 1400 मण रेशमी गाठोडे आणि जेठाई नावाची स्वतःची 16 वर्षाची पोरगी सुद्धा देऊ केली. एवढा हातभार आमचा हिंदू. आमच्या हिंदूंच्या दम नाही आता. लागेल तुम्हाला पण जागे वाजून बोल्या कुत्र्यांनी लव द्या करून तुमच्या पोरींचा किती लाव्या आणि तुम्ही शंकासारखं बसावं. लाजा नाही वाटत आम्हाला. का लढण्याची उमेद नाही आमच्यात, का लढण्याची ताकद नाही आमच्यात. पाहिजे ताकद छत्रपती शिवाजी राजा नुसतं जय म्हणायचं नाही, त्या तलवारीला काहीतरी गेले आम्हाला. शंभूराजाचा बलिदान आठवा. का मारला शंभूराजाला त्या औरंग्यानं. त्या औरंग्याचा उद करणारी या जगात वावरता कामा नये. आणि वेळेला 450 वर्ष करून आमच्यावरती राज्य केलं. आणि हिंदूंच्या आई बहिणींना रस्त्यात ओढलं जायचं. एका बाईवरती अत्याचार बलात्कार करावा. तिच्या नवऱ्याच्या समोर तिला पण रस्त्यात तिच्या अब्रूची दफ्तर मांडावी. तलवारीच्या टोकीने तिला वरतीपासून खालपर्यंत फाडत आणावी. आणि तिच्या नवऱ्यानं षंढासारखं तिच्याकडे बघत बसावं. हा महाराष्ट्र राहिला होता. कुठल्या मर्द मराठ्याच्या धमनातलं रक्त सळसळत नव्हतं. कोणी उठून उभा राहिला नाही. कुणाला वाटलं नाही की मी लढा द्यावा, मी पुढे जावं, मी लढावं, हातात तलवार घ्यावी. अरे नाही वाटलं कुणाला. षंढासारखे गप्पा पण सगळे. पण एक 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 रणरागिणी निर्माण झाली. पुरुष नव्हता, यातली रणरागिणी होती. त्या रणरागिणीचं नाव आहे माता जिजाऊ साहेब. हे उतरून मिळाली तरी तुझ्या भावनेबद्दल हात टाकली. हे बाई भवानी कौल दे मला. बघ उघड्या डोळ्यानं काय चाललंय महाराष्ट्रात तुझ्या. सगळा महाराष्ट्र मला रगरगाची करून टाकला तलवारीच्या जोरावर. आमची माणसं षंडासारखी गप्प बसली. आमची माणसं भांडतात ना. आमची माणसं भांडायला तरबेज भावाभावात. आमची माणसं भांडतील गल्ली गल्ली. आमची माणसं भांडतील हिंदू हिंदू. पण धार्मिक युद्ध होतं तेव्हा शेपट्या घालतात आणि घरात पळतात. ही आमची माणसं लाचार माणसं. कौल मागितलं माय भवानी कौल दे मला. माय भवानी प्रसन्न झाली. कौल तिने हो दिला. कौल तिने हो दिला. कौल तिने हो दिला. शिवाई मातेनं भवानी मातेनं कौल दिला. आणि दिवस उजाडला गेला. शालिवान शके इसवी सन 1551 वर्षी ग्रह नक्षत्रावरची ऋतू उत्तरायणात त्याची ग्रह उच्चीचे अनुकूल असताना रात्रीचे 8 वाजून 12 मिनिटं झालेली आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साल. वार शुक्रवार. जगदंबे मातेचा किल्ल्यावरती दीपमान दीप 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 लावण्यात आलं. दीपमाला सगळा किल्ला भरभरून निघाला. लकलकून टाकला. हत्तीच्या अंबारीतून त्या किल्ल्यावरती साखर वाटण्यात आली. त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. जवळच आहे तुमच्या नाव. शिवनेरी. शिवनेरी. शिवनेरी वर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शोभा जन्मला. राजांचा अधिपती. राजांचा अधिपती. दैवत छत्रपती रामले. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती रामले. दैवत छत्रपती. शिवराजे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचे छत्रपती. जय भवानी. जय शिवाजी. किती हिंदू जागेत बघूया. जो हिंदू असेल ना तोच म्हणेल
दुसऱ्यांचं काम नाही म्हणा बरं एकदा खाल्लंय का खायला आलायचा विचारलो वाईट वाटून घेऊ नका पण एक पद्धत ठेवा इथं महाप्रसाद असतो ना कीर्तन झाल्यानंतर एक पद्धत ठेवा महाराज इथे कानात टाका पुढच्या वेळेला जेवढी कीर्तनाला येतील तेवढ्याला जेवण वाढायचं हे इकडे तिकडे हिंडणारच नाही आलाय खादीला फक्त बिलकुल वाढायचं नाही काय गरज आपल्याला गडे पद्धतीचं जो धर्म कार्यात आहे माझं बोलणं पटणार नाही तुम्हाला वाईट वाटेल परत आपलं दोबाड बघू नका काही गरज नाही आपण ते तारखी करता पैसा करता कीर्तन करणारा महाराज नाही आपलं बोलणं प्रखर आहे आपलं बोलणं कट्टर आहे आपलं बोलणं कडक आहे सोसल त्याला घेतो नसला सोसल तो बाजूला होतो जो जो कीर्तनाला येईल त्यालाच खायला वाढा दासबोधामध्ये सांगितलंय की दर्शन त्याचं घ्यावं की ज्याच्या दर्शनानं कल्याण होईल अन्नदान त्याला करावं जो धर्म कार्यात सक्रिय असेल कळतंय का इकडे कीर्तन आहे आमच्याकडे तोंडवर करून बघित पुढे गेलाय मागे गेलाय नुसता पंक्तीला पळपळ झालाय त्याच्या थोबडाव धोरण पण मारायचं नाही माझ्या भाषे कळत नाही का नाही कळत मग तुम्ही अशी माहिती लागण्यासाठी का बसता आपल्या कीर्तनाला माहित असं नाही थोबाड पाडून बसायचं नाही एकदम असं लय कीर्तन करायचं नाही लय टेन्शन नका घेऊ तुम्ही कामाची माणसं मला चांगलं माहिती मला सोडला देवाला नाही कळलं अजून काय माहिती का प्रत्येकाची आवड वेगळी आहे यांना काय आवडेल यांना काय आवडेल सांगता येत नाही बरोबर आहे ना यांना एखाद्या वेळेस देवी आवडते देवी माहिती आहे ना किती का अंगात कोणाच्या मी पहिल्यांदा कीर्तन देवीची गाडी म्हणायचो आता बंद केली आणि हसली गोड गाली नटुनी स्वार पालखीत झाली माझी येडाई करता खेळाया नटुन स्वार पालखीत झाली नटुन स्वार पालखीत झाली माझी येडाई करता खेळाया निघाली नटुन पालखीत झाली माझी येडाई करता खेळाया निघाली माझं कसं माहितीये का मला गप उभं राहून कीर्तन मला नाचल्याशिवाय कीर्तन नाही जमत तो तुम्ही युट्यूबला बघा आता काय झालंय हे सगळं आपलं वयोवृद्ध बाब आहे मी नाचायचं फुलून मागत आहे माझी उडी मला केल्याशिवाय जमत नाही 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 ती माझा कंटाळाच जात नाही पण आता ह्यांच्यामुळे पुढे उभा राहिलो तर एखाद्याला मागच्या राग येतात ते टाळक्याने टाळाने टाळकं फोडायचा आमच्या गावातून आमच्या दाब नाही नाही आपण आनंदात घ्यायचो ही गाणी अशी म्हणायची मी बंद केली कारण की पाठीमागच्या आठवड्यात एका गावात गाणं म्हटलं गाणं नवीन चालू होतं नाही पाठीमाग लला ली लला लला पूर्ण एक बाय उठली तिथं झोप खाली पुढं तेवढी काय बाई येऊ नको कधी माणसाच्या अंगात काय येईल सांगता येईल माणसांच्या अंगात देव पण येईल पण एक लक्षात ठेवा आम्हाला इथं उभं राहिलं एखाद्याची आवड वेगळी आहे तुम्हाला काय आवडेल सांगता येत नाही ज्यांचं लग्न झालेलं नाही त्याला ज्योतिबाला जातो गुलाल घेऊन काय वारीला जायचं गुलाल ज्योतिबावर टाकायचा करायचा 7-8 वाऱ्या झाल्या काहीच जमाना तोच गुलाब आपल्या अंगावर उधळायचा करलायचा तेव्हापासून माणसं मध्ये तिच्या गुलाल टाकलाय नाही कळलं तुम्हाला नाही कळणार माझं ते तुम्ही घरात गेल्यावर सगळं पॉईंट लक्षात ठेवा परत कुठेतरी डिक्शनरी उभून काढा काय म्हणते बेल ही अशी कीर्तनाची मजा कधी होती ज्यावेळेस भाषा समजत नाही तेव्हा होती आमच्या भागात एक बालाजीनगर विजयनगर अशी गाव आहे त्या साईडला तिथं माझं कीर्तन होतं कीर्तनाला गेलो कीर्तन मस्तपैकी 2 तास कीर्तन केलं पण दुसऱ्या पुढच्या माणसांची तोंड काय हल्ली नव्हती त्याची थोबाड अशीच ते कापड दुकानाच्या बाहेर त्या बावल्या ठेवतात का प्लास्टिकच्या साडी घातली तरी थोबाड तसंच ड्रेस घाला थोबाड तसं फ्रॉक घाला थोबाड तसं चेहऱ्यात बदल नाही तसं याच्या चेहऱ्यात बदल नव्हता मी म्हटलं राव कीर्तन माझं बरोबर झालं नाही बहुतेक माणसांना बहुतेक पटलं नाही
आणि माणसं नाराज आहेत म्हणून म्हटलं मला नारळ पण नको, काहीच नको, राव जातो. तर महाराज म्हणले काही नाही झालं, सुंदर झालं कीर्तन, आवडलं मला. काय राव तुम्हाला आवडलं? म्हटलं करायचं काय. पण पुढच्या माणसाच्या चेहऱ्यात काहीच बदल नाही, त्यांना काहीच कळलं नाही. ते म्हटलं त्यांना अजून तुम्ही वर्षभर राहिला असं तरी कळणार नाही. तर म्हणलं असं का? ते म्हणले सगळे जर पुढचे ते सगळे कर्नाटकी आहेत, मराठ्याचे एक बी नाही. त्याला म्हटलं हिनी पारायण केलंय? म्हणले हो. मग म्हटलं थांबा जरा माईक माझ्याकडे द्या. मज जातीचे मज भेटू कुणी, जातीला जात मिळाली की आनंद वाटतो. मी नुसता माईक हातात घेतला, एवढा 2 तास बोंबलो तो, पण कोणाच्या चेहऱ्यावर हास्य नव्हतं. आणि नुसता माईक हातात घेतला म्हटलं शनापचन गौडा कुंभार माळीत येडगवा तंदक तंदोनी न मध्य बारक बंधुनी, तंदक तंदोनी न मध्य बारक बंधुनी, अव्वा योन्यार म्हणशील म्याग मुनिग्यार, अव्वा योन्यार म्हणशील म्याग मुनिग्यार, तंदक तंदोनी न मध्य बारक बंधुनी. हा 5-50 उठले तर इहा लागली नाचायला. म्हटलं आता जमलं हे. तुमच्या तसं काय नाही ना? ऐकाय येतंय, समजतंय. कीर्तन कितीला संपवायचंय? वाजले किती? नाही मी तुमच्या मताने करतो, मला काही टेन्शन नाही. 10ला संपवायचं. माणसं मागची भुकून मरते. ती म्हणजे असला कशाला बोललाय, असला कशाला बोललाय. असू दे बाबा, असू दे. आपण दोघं परत बोलायचं, असं चालायचं. बरं मी काय सांगत होतो? बरं आम्हाला राम कळावा, आम्हाला धर्म कळावा, आम्हाला धर्मनीती कळावी. अरे मुसलमानाचं पोरग टोपी घालायला लागत नाही असं बोलणारा कीर्तनकार तुम्हाला भेटणार नाही. हे बेन बारक आहे, दानका मोठा ठेवून जात. विंचू केवढा पण असू दे, दानका तेवढाच असतो. मुसलमानाचं पोरग टोपी घालायला लागत नाही, ख्रिश्चनाचं पोरग क्रॉस लटकवायला लागत नाही. मग हिंदूंच्या कार्ट्यांना कपाला टीका लावायला लाज का वाटते? की आमच्या आईचं बापाचं संस्कार नाही. 5 वर्षाचा मुसलमानाचा पोरगा नमाज पळायला जात, 5 वर्षाला ख्रिश्चनाचं पोर प्रार्थना बोलायला जात. मग आमच्या पोरांना हरिपाठाला यायला लाज का वाटते? का कळत नाही आम्हाला? आम्हाला आमचा धर्म कळत नाही, आम्हाला आमची नीती कळत नाही, आम्हाला आमची परंपरा कळत नाही. अरे 5-7 वर्षाचा बालक होता माझा छत्रपती शिवाजी राजा, आणि शिवाजी महाराजांना मांडीवर घेतलं माझ्या असताना आऊसाहेबांनी विचारलं, राज छत्रपती शिवाजी महाराजांना मांडीवर घेतलं आणि आऊसाहेबांनी काही कथा विचारायला सुरुवात केल्या. आम्हाला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं बरोबर आज. हो साहेब का नाही? राजा मला एक सांगा तुम्ही, की तुम्ही राम ऐकला का? हो का नाही ऐकला? मग सांगा राम कसा होता? छत्रपती शिवाजी महाराज 7 वर्षाचे बोलते झाले. राम नाम माहिती मला, ऐकला मी महाराजांच्या मुखातून, ऐकला योग्यांच्या मुखातून, ऐकला ऋषी मुनींच्या मुखातून. कोणता राम? हो राम ऐकला मी. राम एकबाणी, राम एकवचनी, राम एकपत्नी. आणि उठली मध्ये असताना सौदामिनी, उठून मी राहिली जिल्हा माता आणि बोलते रे शिवा हा तुला राम नाही बघायचा. तुला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल तर तुला हा राम नाही बघायचा. आम्हाला राम कुठला बघायचा हेही आम्हाला कळालं पाहिजे. आणि राम सांगितलं माझ्या जिजामध्ये येतोय काय का? एक बाणी असला राम नाही सांगितला शिवबाला, एक वचनी असला राम नाही सांगितला शिवबाला, एक पत्नी असला राम नाही शिव सांगितला शिवबाला. शिवबा राम त्याला म्हणावा
ज्या रामाची बायको सीता रावण घेऊन पळून गेला ना, त्यावेळेला राम जप करत बसला नाही, भजन कीर्तन करत बसला नाही, राम टाळ वाजवत बसला नाही. आणि राम त्याला म्हणाला, त्याच रामानं आपल्या झोपडीत गेला, धनुष्यबाण घेतलं, धनुष्याला बाण लावला, आपल्या मातीतून उठला आणि त्याला राम म्हणावा. आपल्या मातीतून उठतो, रावणाच्या मातीत जातो, रावणाच्याच मातीत जाऊन रावणाचीच माती करून सीतेला घेऊन परत आपल्या मातीत येतो ना, त्याला म्हणायचा राम शिवा, त्याला म्हणायचं राम हा छत्रपती शिवाजी राजांना. आज फक्त तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजा ऐका बरं. तुम्ही आजपर्यंत ज्ञानेश्वर महाराज ऐकले, देव ऐकला, सासू सुनेच्या कहाणी ऐकल्या कीर्तनकारांच्या कडून. हेच नुकसान केले आपल्या कीर्तनकारांनी. सासू आली, सून आली, झालं कीर्तन संपलं, हेच सासू सुनतच. काय उपाय आहे त्या गोष्टी सांगायला? हे नाही सांगायचं आम्हाला. आमच्या कीर्तनकारातून आमच्या असणाऱ्या 10 पोरापैकी एक पोरग जरी हिंदूचं कट्टर हिंदू झालं तरी आपलं कीर्तन सफल झालं. विठ्ठल विठ्ठल आम्हाला नाही. शास्त्र आणि शस्त्र दोन्ही पाहिजे आमच्याकडे. शास्त्र म्हणजे ग्रंथ संत आहे आणि शस्त्र म्हणजे क्रांतिकारक आणि शूरवीर आहे. ज्या ज्या वेळेला शास्त्र जन्माला आलं त्या वेळेला शस्त्र घेणारी माणसं जन्माला आली. अरे तुकोबाराय होते, समकालीन छत्रपती शिवाजी राजा होते, ज्ञानोबाराय होते, संभाजी राजा होते, भगतसिंग होते, राजगुरु, सुखदेव, ग्रंथ, संत, संतांनी संतांचं काम करावं आणि क्रांतिकारकांनी क्रांतिकारकांचं काम करावं. रामायण असं घडलं नाही, महाभारत असं घडलं नाही. लक्षात ठेवा, रामायण त्याच वेळेला घडलं. जा पुराणात आणि पुराणाचा वेध घ्या. रामायणाचा हातामध्ये धनुष्यबाण घ्यावाच लागला त्यावेळेस रामायण जन्माला आलं. अरे जा महाभारतात श्रीकृष्ण भगवंताला हातामध्ये सुद्धा चक्कर घ्यावं लागलं त्यावेळेस महाभारत जन्माला आलं. अरे जा 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 शिवमाताचा शिवाजीरावांना हातात तलवारच घ्यावी लागली. शिवभारत जन्माला आलं. औरंग्याला, अफजलला आणि शाहिस्त्याला तोडावा फाडावा लागला. त्यावेळेला परमपवित्र भगवा ध्वज फडकवला. फाडताना किती त्रास झाला असेल. तुझ्या हातावर काय मरी गेली. महाराज मला राग येतो या गोष्टीचा. तुम्हाला राग येतो का कदाचित येऊ द्या. मी पहिल्यांदा सांगितलं नाही, मला तुम्हाला गोड म्हणायला मी आलोच नाही. मला गोड बोलता येत नाही. माझ्या धर्माविषयी मला अफाट प्रेम आहे. माझा धर्म मला प्रत्येक मुलाला कळायला पाहिजे, प्रत्येक असणाऱ्या युवकाला समजला पाहिजे. अरे बघा बघा दुसरी माणसं किती कट्टर आहेत आणि हे आमच्यातली थोबाड वर करून त्यांच्याकडे काय गरज आहे? काय अर्थ आमचं नाही अडलं पाहिजे. आम्ही सक्षम आहोत. आमचा भगवंत सक्षम आहे. आमचा शिवाजी राजा, धर्म संभाजी राजा, राम प्रभू, कृष्ण भगवंत गंमत कमी आहे का आमच्यात? आनंद वाटला तुमच्या गावात आल्यानंतर. महाराज एवढी मोठी मंदिरं बघितली. हे वैभव असं कुठल्याही गावाला भेटत नाही. एवढं वैभव तुमच्याकडे. फक्त मुलांचं संघटन करा तेवढं मला आज फक्त कमी दिसतंय. मी जे वाटतं ते बोलतो. संघटन करा दादा, घाबरण्याची गरज नाही. अरे 20 वर्ष जगायचे, 2 वर्षात मरू. मी माझ्या आई बापाला एकटाय, एकुलता एक आहे. पण माझ्या आईनं त्याच वेळेला सांगितलं, गेला तो धर्मासाठी गेला, आला तर माझा मुलगा आला. धर्मासाठी झुंजावे, झुंजोनिया बघ्या सीमा लावे, मारता मारताचे घावे राज्य आपले. देशद्रोही तुझे कुत्ते मारोळी घालावे परते. देवदास पावती फत्ते यदती संशय नाही. देवमस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. अरे बघा छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व. आम्हाला घाबरून जगायचं नाही. लक्षात ठेवा, माझ्या श्रीकृष्ण भगवंताचा जन्म तुरुंगात झालाय. आम्हाला भय का? आम्हाला भीती का?
आम्ही कोणी दरोडेखोर नाही, आम्ही कोणी आतंकवादी नाही, आम्ही कोणी वाईट काम करणारी माणसं नाही, आम्ही आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी माणसं आहोत. आम्हाला आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची ताकद संविधानानं आम्हाला दिलेली आहे. त्या ताकदीच्या जोरावरती आम्ही बोलू शकतो. हा आमचा वैयक्तिक अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर तुम्ही जय जयकार करत असाल तर छत्रपती शिवाजी राजांच्या सारखं थोडं तरी अनुकरण आपलं पाहिजे. आमच्या अंगात लाचारी नाही पाहिजे महाराज. जर आमच्या अंगात लाचारी असेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नाही. दुश्मन असताना सुद्धा त्याच्या उरावरती पाय देऊन उभं राहावं ही ख्याती फक्त छत्रपती शिवाजी राजा आणि धर्मवीर संभाजी राजांच्या मध्येच ताकद होती. जगातला पहिला राजा आहे. अनेक जणांनी तह केला, अनेक जणांनी शरण गेले, पण धर्मवीर संभाजी राजा औरंगजेब म्हटला होता ना, बोल बोल इस्लाम कबूल आहे का? होतोस का मुसलमान? हिंदू म्हणून जन्माला आले, हिंदू म्हणून मरणार, रक्ताचे ठिकाण उरल्या तर भगव्याच रंगाचा निघणार असं म्हणणारा संभाजी राजा माझा जगातला पहिला राजा. आणि त्या राजाची आम्ही असणारे लेकर आहोत, पण आम्ही लाचारीसारखं जीवन जगायला लागलो. अरे 9 वर्षाचा संभाजी राजा असताना सुद्धा त्या असणाऱ्या औरंग्याच्या हृदयात धडका पडवला होता. छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. मिर्झा राजाने सांगितलं, राजा तुम्हाला यायचं. औरंगजेबाने तुम्हाला बोलावलं. 5000ची माणसदारी देऊन संभाजी राजाला 9 वर्षाच्या तुमच्या समोर आणायचं. सोबत त्यांनाही घेऊन चला. शिवाजी राजा म्हणाले, मी माझ्या लेकराला आणू शकत नाही. माझा जर घात झाला माझा लेकरू पण निघून जाईल. मिर्झा राजाने याचा राष्ट्रपती दिला. राजा मला शब्द आहे, मी हरिवंश घराण्यातला आहे. मला शब्द आहे, तुमच्या पोराला तुम्हाला धक्का सुद्धा लागणार नाही. आणि या विश्वासावरती, कारण तो पुढचा मिर्झा राजा हिंदू होता, या विश्वासावरती गेले. विश्वास कोणावरती ठेवावा हेही आपल्याला कळलं पाहिजे. ज्या गाईला आम्ही भाकरी चारतो त्या गाईला देवी म्हणतो. त्याच गाईला जर कोणी भाकरी सोबत खात असेल तर ते आमचे भाऊ असू शकत नाही. अरे बघा कौतुक, बघा आश्चर्य, बघा सौंदर्य तर माझ्या छत्रपती शिवाजी राजा. औरंगजेबाचा दरबार भरला अकराला. औरंगजेबाच्या दरबारावर छत्रपती शिवाजी राजा गेले. सोबत आहे 9 वर्षाचं बाळ माझं राजा शंभू राजा. राजाच्या सोबत शेजारी उभा राहिले. पाठीमागं माझ्या राजाला अपमान करण्यात आला. पाठीमागच्या रांगेत उभं केले छत्रपती शिवाजी राजांना. आणि शिवाजी राजा गरजले गेले, हे रामराजे तुम्ही आमचा अपमान करता हे याद राखा. ही गफलत करू नका. तुम्ही अशा भ्रमात असेल की हा औरंगजेबाचा दरबार आहे, त्याची 3-4 लाख कुत्री समोर आहे, घाबरत नाही कोणाच्या बापाला. वाघ आहे, वाघासारखाच राहणार असं 4 लाखांच्या मध्ये एकटा राजा बोलत होता. ती ताकद फक्त हिंदू राजाची आहे, बाकी कोणाची नाही. आणि बोलत असताना माझा 9 वर्षाचा संभाजी राजा त्यांच्या डोळ्याकडे बघून बोलत असता, वा वा तात वा. आवासाहेब जिंकलात तुम्ही, आम्हाला जिंकलात. अरे बाप असावा तर असा अभिमान आहे मला की मी यांच्या उदरात जन्माला आलोय. माझा बाप 4 लाखांच्या समोर सुद्धा असा बोलतोय ना, धारदार क्षेत्रासारखा, उदारी तलवारीसारखा पेटून उठलाय माझा बाप. अरे समोर काय होईल, माझं काय होईल, मला मारून टाकतील याचं भय नाही, चिंता नाही, काय नाही. फक्त एकच आहे, देव देश धर्म हृदयात असणारा छत्रपती शिवाजी राजा औरंग्याला पण झुकवलं होतं. आणि तेवढा संभाजी राजा बघत असताना औरंगजेबाला आणि औरंगजेबाची स्वारी समोर यायला लागली. जशी औरंगजेबाची स्वारी आली त्याचा एक असणारा सेवक उठून उभा राहिला आणि तो सेवक त्याची गर्जना द्यायला लागला. होशियार, आवाज वाढव म्हणत आवाज द्या.
आपल्या नजरेच्या रोखानं औरंगजेब समोर यायला लागला. सगळ्यांच्या नजरा खाली झाल्या 4 लाख सेनेच्या. नजरावरती दोघांच्या होत्या. एक होती छत्रपती शिवाजी राजा, दुसरीकडे संभाजी राजा. आणि बघितलं औरंगजेबाला आपल्या सेवकाला पुढे बोलावलं आणि औरंगजेब आपल्या सेवकाला बोलता झाला. जहांपना औरंगजेब का दरबार है और हमारे दरबार में किसी की बात की नहीं चलती. ये दरबार औरंगजेब का और ये दो काफर हमारे सामने कौन है? कौन है दो काफर? उनको पता नहीं है किसका दरबार है. बता दे उन्हें, बता दे उन्हें. ये जहांपना औरंगजेब का दरबार है. इस दरबार में जिसकी आंखें ऊपर होती है आंखें निकाल दी जाती है. इस दरबार में जिसका पैर आगे आता है पैर काट दिया जाता है. इस दरबार में जिसकी गर्दन ऊपर होती है उसकी गर्दन काट दी जाती है. यह औरंगजेब का दरबार है जिसने सके बाप को मार डाला, सकी भाइयों को काट डाला. उसे औरंगजेब का दरबार बता दे उस काफर को. कौन तो क्या करो हमारे सामने. हुजूर वो तो शिवाजी राजा भोसले है. बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब. परवरदिगार शिवाजी भोसला बहुत तरसा है साले ने हमें. जब खाने जाता हूं शिवा दिखता है, सोने जाता हूं शिवा दिखता है, बेगम के साथ बातचीत करता हूं जब कोई हवा आती है बेगम कहती है न जाने शिवा आ गया. इतनी घबराहट हो जाती है इस शिवा ने. ऐसी 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 मौत मारूंगा ना सब सरकार कहा पड़ी हमारे नाम से कहा उठेगी. ऐसी मौत मारूंगा. लेकिन छोड़ दे. लेकिन उसकी बाजू में जो लड़का खड़ा है उसका नाम क्या है? तेरे को सेवक बोलता था हुजूर वो तो शिवाजी का ही बेटा है. बहुत खूब. शिवा का बेटा शिवा की तरह ही मगरूर है. इतनी मगरूरी, इतना घमंड इस शिवा में और उसके बेटे में आता कहां से है? ऐका कौतुक बघा. संभाजी राजा 9 वर्षात संभाजी राजा समोर 5व्या नंबरचा रुकात आपल्याला पुढे झुकणारा औरंग्या आज आपला असल सोडून 9 वर्षाला संभाजी राजा समोर गुडघ्यात टेकून बसला होता. ही ताकद माझ्या संभाजी राजाची आहे. छोरे तेरा नाम क्या है? संभाजी राजा शांत. तुझे सुनाई नहीं दिया. तेरा नाम क्या है? तरी संभाजी राजा शांत. छोरे ये जहांपना औरंगजेब का दरबार है. तुम्हें डर नहीं लगता मेरा? अरे डर हा शब्द ऐकला माझ्या संभाजी राजानं तर पहिले मस्तकाला गेली आणि राजाच्या हातात तलवार आली. अगदी तलवार घेतली. एक पट पुढे गेलं. पोटाला संभाजी राजा. मुझे किसी के बाप से डर नहीं लगता, लेकिन जिसके वजह से सबको डर लगता है ना उसे कहते हैं राजा शंभू राजा. राजा शंभू राजा. ही ताकद. त्याचा आवाज बघा जमते का वाढवायला. बघा द्या जरा.
तुतारी वाजल्यासारखी तरी वाजू लागली. इथं आरडू आरडून मी सगळ्या बाजूने फाटलो. सांगू का, आमच्या धर्माला आमचा धर्म कळायला पाहिजे. 9:30 वाजले. नक्की तुमची सेवा तुम्ही म्हणाल तोपर्यंत 10 पर्यंत करणार विषयच नाही. वयोवृद्ध माणसांना माझं पटणार नाही दादा. फक्त गांधी तत्व आम्ही डोक्यात किती दिवस ठेवायचे हा हे विचार आहे. आणि गांधी तत्व सांभाळली तर ती गांधी तत्व परिपूर्णपणे सांभाळावी. गांधीजींनी आमच्या सांगितलेलं आहे, या गालावर मारले तर पुढचा गाल पुढे करायचा, आणि दोन्ही गालावर मारल्यावर मग काय पुढे करायचं नाही कळलं. कळाय पाहिजे. कधी कधी काही गोष्टी उघड करू शकत नाही, काही काही गोष्टी जाणून घ्यायला शकत. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताला यावं लागलं. मत्स्यापासून 4 ते नरहरी पर्यंत झाले कृती. पेटी वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार 7 वगतो दापारीचा ठेवा. श्रीकृष्ण कलिमची बौद्ध नववा कलंकी पुढे 10 अवतार झाले. पण एक अवतार माझ्या झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांचा अवतार मानला जातो माझ्या ओम नमः शिवाय शंभो राजाचा. पण आम्हाला कधी कळणार आहे, कधी समजणार नाही आम्हाला. आमचा हिंदू समाज जागरूक नाही. एक लक्षात ठेवा, पारायण मोठी झाली, माणसं जास्त आली, जेवायला माणसं जास्त आली म्हणजे आम्ही जागरूक नाही. तुमच्या धर्माकरता तुम्ही किती लढता हे महत्वाचं आहे. तुमच्या धर्माकरता तुम्ही किती वेळ देता हे महत्वाचं आहे. बलिदान मास होऊन गेला. कित्येक हिंदूंना बलिदान मास म्हणजे काही माहिती नाही. आणि त्याच वेळेला मुसलमानांचा रमजान होऊन गेला. त्यांच्यातल्या बारक्या पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत माहिती आहे रमजान म्हणजे काय, उपवास कसा धरायचा. ते लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत उपवास धरतात. एवढा त्यांचा धर्म ते पाळतात. मग तुम्हाला का पाळता येत नाही? का नाही कळत आम्हाला आमचा धर्म पाळायचा? अरे 98% होता तुम्ही 1947 साली, आता 65% आला. हम दो हमारे दो. पुन्हा आला कायदा. एक मुलगा गुटगुटीत, संसार चाले सुटसुटीत. आणि दुसऱ्यांना नाही. ते जाऊन ऐका. ते काय माहिती का, आमच्या मित्रांनी सुंदर कार्यक्रम नियोजन केलं. माझं काय, मी असाच आहे. मी घरातून बाहेर पडताना सांगूनच येतो, मी माझं धर्मकार्य करायला निघालोय. आलो तर तुमचा, गेलो तर कृष्णाचा. मला काही नाही. पण आपले असणारे आत्ताचं संघटन कुठेतरी गोळा होत आहे. आणि गोळा संघटन करा. एक सांगू का, संघटनेत खूप मोठी ताकद आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये सगळ्यांना सामील करा. हे कुठल्या पक्षाचं काम करत नाही. संघटना हे कोणाचं काम करत नाही. कोणाची आम्ही गुलामी करत नाही. कोणासाठी आम्ही हे करत नाही. आमचा धर्म सांगायचा आम्हाला कौतुक. आमचा धर्म आम्हाला कळायला पाहिजे. धर्माचे पालन, धर्माचे पालन. काय पुढच्या वेळेला जर कधी आलो तुमच्या भागात तर फक्त एक काम करा. मुलांचं संघटन मुलं समोर ठेवा. धिंगाणा घालणार तर नक्की घालणार. आपण तुळशी पत्र ठेवून घरात नाही. पण आता काय करू, आता मी आरडू आरडून गेलो तरी म्हातारे माणसं उठणार नाही. आता यांच्या तलवारी कधी पाजू? थांबते रे बुवा, तलवार उचलून आता उचल मलाच.
कळलं का बाबांनो? तुम्ही वाईट म्हणून घेऊ नका, पण खरं आहे तुमच्या काळामध्ये तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं की बाळांनो हे सर्व धर्म संभाव सगळं झूट आहे, अरे हिंदू आहे आपण हिंदू सारखं राहिलं पाहिजे, कपाला टिका लावला पाहिजे, आपण आपल्या हिंदुत्वाचा गर्व ठेवला पाहिजे, आम्हाला आपल्या हिंदुत्वाचा मानाचा पाहिजे, आनंद पाहिजे, आम्ही आनंद भोगायचा, तर आम्ही अशी येडी राहिलो नसतो. पण तुम्हाला तुमच्या अवतातनं टाइम नाही मिळाला, तुमच्या भातातनं भुईमुंगातनं ऊसातनं कांद्यातनं तुम्ही पोरं बी तशीच ठेवली आणि तुम्ही बी बरोबर आहे ना. आणि आमच्या महाराज लोकांनीही वाटोळं केलं. आमचे महाराज लोक ही सर्व धर्म संभाव सम्यत अतिशय पटाईत असतात. एकच अभंग तुकोबारांचा त्यांनी पाठ केला, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सगळा अर्थ माहित नसतो त्यांना. मला एक जण म्हटलं महाराज तुम्ही एवढं बोलता, एवढं असं तुलना करून सांगता, तो धर्म असा आहे तो धर्म असा आहे आम्ही असं आहे, मग तुम्ही असा भेद का करता? भेदाभेद भ्रम अमंगळ आहे ना. म्हटलं भेद कोणी केलाय? म्हटले तुम्ही केला. बरं का करू नये? आहे तो केला पाहिजे. म्हटले मग तुकोबारांनी सांगितलं वचन तुम्ही मानत नाही का? तंतोतंत मानतो. म्हणजे तुकोबारांनी काय सांगितलं? तुकोबारांनी सांगितलं की वैष्णवाय जगत वैष्णवांचा धर्म. म्हटलं मानतो मी, का नाही मानत? मानायला पाहिजे. मग म्हटले तुम्ही का तसं वागत नाही? नाही म्हटलं मी वैष्णव नाही, मी वागू शकत नाही. आपण वैष्णव आहे का? नाही. वैष्णवाची व्याख्या म्हणजे वैष्णव कसं नाही? तुम्ही गंध लावता, तुमच्या काय माळ आहे आणि तुम्ही वैष्णव कसं नाही? जो माळ घालतो आणि गंध लावला म्हणजे वैष्णव नाही, तो बुवा महाराज इथपर्यंतची कॅटेगरी. वैष्णव मध्ये तो जात नाही. याचं कारण आहे तुकोबारांनी प्रमाण सांगितलं, वैष्णव म्हणत अवघी देवा नाही तन धना तृण जय. वैष्णव म्हणून जया. वैष्णव त्यालाच म्हणावं ज्याची फक्त माया स्वतःच्या बायकोवर नाही, पोरावर नाही, घरावर नाही, दारावर नाही, गाडीवर नाही, कशावर नाही, त्याची फक्त माया देवावर आहे, तो वैष्णव. तू आहेस का? आपण आहे का वैष्णव? नाही नाही नाही. त्याची माया पॉकेटवर सुद्धा नसते. त्याच्यामुळे मी वैष्णव कळलं ना. आपण वैष्णव नाही, आपण फक्त महाराज. हे सांगू का तुम्हाला? जशाच तसं वागलात तर तुम्ही टिकू शकता, नाही तर तुम्ही टिकू शकत नाही. राम मंदिर झालंय 500 वर्षानंतर. बाबऱ्या इथला नव्हता. बाबऱ्या नाही माहित आहे म्हणून त्याच्या काही तर सांगतो एवढं सगळं फुकट घालून काय माहितीये का? हे बघा काय काय जर शिवचरित्रकार बोर्ड सांगतात बरं, म्हणजे त्यांना तो इतिहास कसा जमतो कोणास ठाऊक, पण ते इथे बिंबीला बोर्डच देत नाही. अनेक शिवचरित्रकार मी बघितले जॅकेट वॅकेट घेऊन येतात, जॅकेट घालून मस्तपैकी ते शाम कॅबिन घालून येतात आणि असं उभं राहणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान आला. अफजल खानाने असं तुळजाभवानीचं मंदिर पाडलं. बिंबीला ओढच नाही, पाडलं. तुला काय मुळीयाच आहे का? एवढं आवडून का पाडलं? नाही मजा नाही त्यात. अरे आपला आवाज ऐकला, संभाजीराव संघाचा झाला, छत्रपती शिवाजीराव संघ झाला. अरे पुढच्यांच्या हृदयाचा धोका वाढला पाहिजे, अंगावर काटा आला पाहिजे. अरे आला 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 तर पडला आपल्याला. अरे सोबत मला तुला वेळेच्या तिकडे तिकडे करून टाकल्या. आपल्याला काय म्हणायला तुला काय मी होणार एवढं त्याला आदराने बोलवा कशाला? एक लक्षात ठेवा, कुत्र्याला कुत्रच म्हणावं नाही कळलं. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की पोरं पाहिजे. पोरं असलं तर मजा येते, अजून आनंद. आता कसं काय काय बाबा ऐकायला बीत नाही आणि काय काय बाबाला सुधरत नाही, त्यांचा विषय असतो. एकदा गोड असतं माझ्या पांडुरंगाचं भजन करायचं. जेवढे पुरुष असते त्यांनी हात वरती करायचं, पुरुष नसते त्यांनी हात खाली ठेवा. फक्त त्याचा हात खाली राहील, त्या शेजारच्याने विचारायचं असा कधीपासून झालास. कळलंय ना? एवढं कीर्तन कळलं तरी बस झालं. हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला
सगळ्यांनी छान भजन केलं. ती दोन लेकरनाच दिले बाहेरच होते बघ, साड्या घालून आले बघा दोघे जणी, त्याला लहान लहान. हे आनंद इथंच घेतला पाहिजे, नाहीतर मग आपल्यातले बी घालू की आपण डॉल्बीच्या समोर नाचायला, तिथं न नाचवता इथं कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. मी मुलींना नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. दीप लावून गीतान, दीप लावून गीतान, दीप लावून गीतान, दीप लावून गीतान, दीप लावून गीतान. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. बऱ्याचशा माझ्या हिंदू मुली असतील इथे, तुम्हाला कुठलाच कीर्तनकार हे धाडसानं सांगणार नाही, हे मी माझ्या धाडसानं जीवावर उदार होऊन रोज सांगत असतो. एक लक्षात ठेवा माझं वाक्य, फेसबुकवर असो, इंस्टाग्राम वरती असो, हिंदूंच्या नावानं अतिरेकी तुमच्याशी बोलू शकतात. कळतंय माझं बोलणं? आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माच्या मुलाशी बोलू सुद्धा नका, नाही तर तुमचे तुकडे आम्हाला फ्रीज मध्ये बघायला मिळतील. त्या गोष्टी गांभीर्याने घ्या. लव जिहाद एवढा फोफावत चाललाय की हा लव जिहादचं खूप मोठं षडयंत्र सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू आहे. हे बोलण्याचं धाडस कोणी करत नाही महाराज. पण माझ्या हिंदू भगिनींना सांगेन, जर कुठल्या हरामखोरांना तुमच्याकडे वाकड्याला जर बघितलं ना, तर भावाला सांगू नका, आईला सांगू नका, बापाला सांगू नका. त्याच वेळेला त्या हरामखोराचे डोळे फोडून टाका आणि घरात येऊन सांगा, माझ्याकडे वाकड्याला जर बघितलं, मी सुद्धा येसूबाईसारखी, राणी लक्ष्मीबाईसारखी, जिजामातेसारखी तयार झाले आणि पाडव्याला तिथंच कापला, हे सांगा आणि तुमचं पुढे बघण्यात येईल. आमच्या पोरींना ताकद द्या,
आमच्या भगिनीला ताकद द्या, त्यांना सांगा की तुझ्या ताकद आहे, तू सुद्धा राणी लक्ष्मीबाई होऊ शकते, तू दुर्गा माता पण, तू जास्त नका करू. आवाज कळला पाहिजे. तू दुर्गा बन, तू काली बन, लेकिन तू बुरखे वाली मत बन. धर्मासारखा आम्ही जगायचा, दुसऱ्यांकडे बघा, दुसरे तुमच्या धर्माप्रमाणे राहता, आम्ही आपल्या धर्माप्रमाणेच राहिलं पाहिजे. आम्ही आमचा धर्म जोपासलाच पाहिजे. आम्ही आमच्या धर्माच्या नीतीप्रमाणे राहिलं पाहिजे, नीती मूल्याप्रमाणे राहिलं पाहिजे. प्रत्येकाचं राजकारण प्रत्येकाच्या घरात असावं, पण प्रत्येकाचा धर्म हा प्रत्येकाच्या हृदयात नांदलाच पाहिजे. तुमच्या डाव्या हातात कुठल्याही पक्षाचा झेंडा ठेवा, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण तुमच्या उजव्या हातात सतत परमपवित्र भगवा ध्वजच फडकला पाहिजे. ही ताकद हिंदुत्वाची आहे, हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि या गोष्टी मस्करीवारी घेऊ नका. बऱ्याच मुली लवजिहाच्या सोडवायला आम्ही जातो त्यावेळेस त्या मुलींची अवस्था बघता येत नाही महाराज. आम्हाला आमच्या धर्मवीर संभाजी राजांचं असणारं व्यक्तिमत्व बलिदान कळालं नाही. आमच्या राजाला का मारला, कोणी मारला, कशासाठी मारला हे आम्हाला कळालं पाहिजे. हिंदू समाज आमचा उकिरड्यासारखा झाला. आमच्या हिंदू समाजातल्या मुलांच्या मध्ये मुलींच्या मध्ये, अरे एक लक्षात ठेवा, दुसऱ्या धर्माच्या एखाद्या म्हाताऱ्या बाईला विचारा तिच्या धर्माविषयी कुठलीही गोष्ट, ती सांगते. पण आपल्यातल्या एखाद्या बाईला विचारा धर्मवीर संभाजी राजांचा बलिदान मास म्हणजे काय, तिला काहीही माहिती नसतं. का नाही माहिती आम्हाला? एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, नाही माहिती. आम्ही धर्म शिक्षणामध्ये कमी पडतोय, म्हणून लहान लहान लेकरांना धर्म शिक्षण शिकवा. त्यांना सांगा आपण कोण आहे, आपण कसं राहिलं पाहिजे, आपण कसं जगलं पाहिजे. अरे मैत्री करा, मैत्री करू नका नाही, पण मैत्री आपल्याशी अशा रीतीने करा. अरे लक्षात ठेवा, जो आपल्या देवाचा, देशाचा, धर्माचा नाही, ज्याला वंदे मातरम आवडत नाही, ज्याला भारत माता की जय आवडत नाही, अशांशी मैत्री करून तुमचं कल्याण होणार नाही. विंचवाला कितीही गुंजरला तरी तो डंक मारायचा सोडत नाही. कळतंय? तुम्ही झोपा. आजपर्यंत हिंदू झोपलेलाच आहे, त्याला अक्कल नाही, त्याला लाज वाटत नाही. परत एक लक्षात ठेवा, जेव्हा त्याच्या घरात घुसतात तेव्हा म्हणतो महाराज बोलत होता ते बरोबर आहे, पण तोपर्यंत तुझं घर ओढलेलं आहे. आम्ही आमच्या पोरींना राणी लक्ष्मीबाई शिकवा, येसूबाई शिकवा, असणारी माझी जिजामाता शिकवा. औरंगजेबानं हरामखोरांना भरव्या, मला ते आवडत नाही औरंगची म्हणे, बिलकुल नाही. काय म्हणायचं? त्यानं आमच्या संभाजी राजाला 40 दिवस हाल करून मारला. त्याला मारलेला क्षण खूप वाईट आहे महाराज. आपला तर क्षणही कळणार नाही. ना ते आमची माणसच वेगळी आहेत. आम्हाला काही कळत नाही. आमच्या राजाला कसा मारला, का मारला, कशासाठी मारला, कोणी मारला, याच्याशी आम्हाला काही सुद्धा घेणं देणं नसतं. पण कधीतरी आठवा संभाजी राजा, त्यावेळेला संभाजी राजाला माझ्या त्या भडव्यानं पकडला होता. माझा संभाजी राजा आयुष्यमध्ये राहणारा राजा एवढं का बोलतोय तुम्हाला कळेल. हातीच्या अंबारवर फिरणारा, चिरेतोप घालून अंगावरती अंग, माणिक मोठे सोन्याचे दागिने, असा राजेशाही ठटात सगळ्यांना माझा संभाजी राजा. पण ते असणाऱ्या संगमेश्वरात जवळ ज्यावेळेस पकडण्यात आला ना, मी धावता दृष्टांत सांगते, जास्त सांगत नाही, वेळ अपोर आपल्याकडे. पकडला संभाजी राजा, सोबत आहेत कवी कलश. आज जो महाराजाचा मुलगा होता, पोरगा होता, युवराज होता, त्या युवराजाला उघडा केला या औरंगजेबानं.
त्याला साखळदंडाने बांधला. साखळदंड बाबा मोठ्या मोठ्या साखळीचे कड्याचे होते. ते साखळदंड असे तसे नव्हते. त्या साखळदंडाला तलवारीची टोकदार पाती लावलेली होती. भाले बरचे टोचतील एवढ्याशा टोकदार पाती साखळदंडाला बांधल्या. साखळदंड करकचून ओढून बांधला. संभाजीराजाला पूर्ण उघडा केला आणि उंटाच्या पायाला उलटा बांधला. पण संभाजीराजा शांत. या युवराजाची, धर्मवीर संभाजीराजाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाची वरात निघाली. जणू वरात काढली. उलट्याला बांधा, उलटा बांधा संभाजीराजाला. पाठीमागून कोणीतरी यायचं, संभाजीराजाला घणघण शिव्या द्यायचं. पाठीमागून कोणीतरी यायचं, संभाजीराजाच्या अंगावरती चिखल माती फेकायचं. पाठीमागून कोणीतरी यायचं, नाल्यातील खातेरा उचलायचं, घाण उचलायचं, संभाजीराजाच्या तोंडात कोंबायचं. शांत राहिला संभाजीराजा. एखादा कोणीतरी दगड उचलायचा, दगड भिरभिर काढायचा, दगड दाबायचा, धाप आवाज छत्रपती असा धर्मवीर संभाजीराजाचा एकच आवाज निघायचा, जगदंबा जगदंबा. हे तुळजा भवानी माय, काय चुकलं माझं? मी धर्मासाठी लढत राहिलो. आज माझी अवस्था माझ्या स्वकीयांनी अशी केली. ज्या संभाजीराजाला दादांनो 39 दिवस हाल करून मारला. पाठीमागून कोणीतरी यायचं, त्या उंटाची शेपटी पिरगडायचं, उंट थया थया नाचायचा. जसा उंट नाचायचा, तलवारीची पाती सपकन आत घुसायची शरीरात. जगदंबा जगदंबा. जशी पाती आतमध्ये घुसायची, रक्ताची चिळकांडी उडायची. रक्त 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 मूत्रामृत निघालं. वरात निघाली संभाजीराजाची, हिंदूंच्या राजाची. बाबर त्यांचा कोणच लागत नाही, तरी बाबरी फडली तर त्यांच्या मनात अजून राग आहे की आम्ही राम मंदिर पाडू, असे म्हणणारे अनेक व्हिडिओ आपल्या समोर आहेत. माझा संभाजीराजा धर्मासाठी जीव देऊन गेला, त्याचं आम्हाला गांभीर्य हिंदूंना काहीच नाही. औरंगजेबाच्या समोर नेला. औरंगजेबानं संभाजीला बघितलं. औरंगजेब बोलता झाला, बोल बोल शंभू, तुम्ही इस्लाम कबूल आहे, होतोस का मुसलमान? औरंगजेबा, औरंगा, तुला तुझा धर्म प्यारा असेल, मला माझा धर्म प्यारा आहे. हिंदू धर्म म्हणजे आस्था, हिंदू धर्म म्हणजे प्रतिष्ठा, हिंदू धर्म म्हणजे सर्वस्व, हिंदू धर्म म्हणजे आमचा प्राण आहे. होता मोकला नसेल तुझ्या जीवाला. संभाजीराजा बोलता झाला, सोडावा प्राण का धर्म सोडावा. ऐसा प्रश्न जरी मनी आणावा, सोडावा प्राण
पण धर्म न सोडावा, शंभू राजाचा बलिदान आठवावा. आणि औरंगजेबाला 2-4 भाडव्याला शिव्या शिव्या हसडल्या त्या माझ्या संभाजी राजानं. रागाला औरंगजेबाला. औरंगजेब बोलता झाला, हे हे भगवती जुबान इसकी, काटालो जुबान इसकी, काटालो साला काफर. आणि सरासरा ते हपसी पुढे आले. संभाजीराजांचे केसाला पकडले, 10-12 जणांनी हाताला पकडलं. संभाजीराजाचा चेहरा तोंड उघडत नव्हतं. सिंहाच्या जबड्यात घालून हात, मौजवी जात ही जात हिंदूची. नाही उघडला जबडा. एक हापसी आला, हातामध्ये हातोडा होता. हातोडा घेतला, संभाजीराजाने बघितलं. हापसीचा हातोडा पाठीमागे गेला. तापतीशी आला, बापरीची इकडे बसला आणि एका रट्याची काढून आली. जगदंबा आवाज आला, जगदंबा म्हटला. तसे एक साक्षी तोंडात गेली, त्याची जीभ पकडली आणि जीभ ओढून बाहेर काढली. औरंगजेबाने परत विचारलं, आपली जीभ कधीतरी थोडीशी चिमटीत घेऊन ओढून बघा, किती त्रास होतो. संभाजीराजाची जीभ 2 जणांनी ओढली. संभाजीराजाला परत विचारलं, होणार मुसलमान? नाही. 3 ओढली, 4 ओढली. हे कडे पडत होता राजा, पण धर्मावरती निष्ठा होती. आपल्यासारखा लाचार नव्हता. 5-50 रुपयाला गुलामी करणारा नव्हता. धर्म सोडणारा नव्हता. ऐश्वर्यामध्ये राहिला असता, धर्मात गेला असता, पण नाही, मेलं तरी 72 पण माझा धर्म सोडणार नाही असं म्हणणारा संभाजीराजाची जीभ मुळासकट उपसून काढली. अगडुंब झाला, रक्तबंबाळ झाला, धर्म नाही सोडला. दुसऱ्या दिवशी सळी तापवलेल्या डोळ्यामध्ये घुसवल्या, तरीही धर्म नाही बदलला. तिसऱ्या दिवशी पक्कड नखात घालायची, नख उपसून काढायची. धर्म बदलला नाही. दिवस 4था, तापलेल्या तलवारीच्या पातीनं बटाटा सोलतात तसं संभाजीराजाला सोडला. धर्म बदलला नाही. 6व्या दिवशी कानात पक्कड घालायची, कान उपसून काढायचा. 7व्या दिवशी तलवारीच्या टोकीनं नाक कापायचं. 8व्या दिवशी पंजा कापायचा आणि पंजा असा ठेवून कोल्या कुत्र्याला खायला घालायचा. ही अवस्था तुमच्या राजाची केली. ही अवस्था आपल्या संभाजी राजाची केली आणि ही अवस्था संभाजी राजाची करणाऱ्याच्या औरंगजेबाची पिलावळ अजून सुद्धा म्हणतात की औरंगजेब त्यांचा राजा आहे म्हणणार असेल तर त्यांच्या समोर जायची आणि त्यांच्या वराव पाय ठेवून भगवा ध्वज फडकवायची ताकद प्रत्येक हिंदूत पाहिजे. लक्षात ठेवा. एवढाच निरोप माझा घेऊन जा. आपल्या पोरांना कट्टर हिंदुत्ववादीच बनवा. उद्या तुमच्या कपाळाला कुंकू दिसणार नाही आणि तुमच्या ओठावर मिशी दिसणार नाही, कपाळाला गंध लागलेला दिसणार नाही, जर अजून तुम्ही काही दिवस झोपला गेलात. हिंदू समाज हा उकिरड्यासारखा आहे. उकिरड्यावरती एखाद्यानं घाण टाको, कचरा टाको, उकिरडा शांत असतो. एखाद्यानं सू करो, उकिरडा शांत. एखाद्यानं शी करो, उकिरडा शांत. निर्लज्ज लाचारासारखा उकिरडा गप्प बसलेला असतो. तसा आपला हिंदू समाज आहे. आपल्या हिंदू समाजाचे मंदिर तोडू द्या, आम्ही शांत. आमच्या मुलीबाली चक्कीमुती लावू द्या, आम्ही शांत. आमचे गायीची कत्तली करू द्या, आम्ही शांत. षंढासारखं आयुष्य जगण्यापेक्षा हे मरून जा रे तुम्ही. गरज नाही तुमच्यासारख्याची हिंदू समाजाला. पण हिंदुत्वच असतो शूर, वीर आणि क्रांतिकारक
इच्छाने मला घालायची ताकद फक्त हिंदूंच्यात आहे, बाकी कोणाच्यात नाही. ज्ञानेश्वर धर्म रक्षावया अवतार घेस. मी आज फक्त धर्म या विषयावरच बोललो. धर्म या विषयावरती आयुष्यभर बोललं तरी तो विषय संपणार नाही. एवढ्या आपल्यातल्या लोकांच्या मध्ये चुका आहेत. कधीतरी आपला धर्म आणि इतरांचा धर्म असं तुलना करून बघा. आम्ही किती कमी कमकुवत आहे आम्हाला कळेल. असो, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो ते तुमचं सर्व मंडळ असेल, माझे मित्र, मला वाटतं आमची ओळख नव्हती. इंस्टाग्राम वरती ओळखी कशा झाल्या. कधीतरी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी आपल्या युट्यूबला. त्यांनी मला फोन केला 7 महिन्यापूर्वी फोन केला होता, तेव्हाच ओळखलं की तत्परतेला तुम्ही करताय कार्य. अशोकदादांच्या मुळे बरोबर आहे ना. आकाश रोज नाव बदलतात, त्याच्यामुळे माझा बदल होते. आकाश दादा खूप छान धारकरी आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माझे आदरणीय भिडे गुरुजींची त्यामध्ये सक्रिय आहेत. काही आरएसएसचा ग्रुप इथं आहे, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल. सगळ्यांनी एकत्र होऊन काम करा. आपला वारकरी सुद्धा धारकरी झाला पाहिजे. आपल्या मुलांना कळालं पाहिजे, आपल्या मुलांना समजलं पाहिजे. आणि मुलींनाही सांगून जातो कदाचित माझं परत येणं होईल मला माहिती नाही. मी कीर्तनाच्या अगोदर माझ्या अंगात जीव नव्हता, तुम्ही बघितलं मला. मी असा मरगळल्यासारखं होतो. रोज कीर्तन, रोज प्रवास. आता इथलं कीर्तन झालं तर परभणीला जायचं. परभणी किती, तिथून 400-500 किलोमीटर असेलच. चालत नाही मला. आता उपरनं सोडलं तर मला आता मरगळत परत आल्या. कीर्तन संपलं की मी मेल्यासारखा होतो, मला जुळत नाही. पण इथं असलं की नाही, तिथं धुरळाच करणार. मेलं तरी चालेल, आवाज कमी येता कामा नये. आणि एक पोरीनं लक्षात ठेवा, पोरे असतील, बायका असतील, सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्याकडून चूक होऊन देऊ नका. तुमच्या ताकद ज्यावेळी त्या औरंगजेबाने भडवणे ज्यावेळेस त्यांच्या संभाजी राजाला मारला होता ना हालाल करून, त्याच हातच होता, तो हसत होता. अब कौन ये मराठों का हिंदू का राज चलाएगा. आणि त्याला त्याचा सेवक बोलता झाला की हो, हिंदूंचं राज्य चालवणारे आहेत. कोण आहे? राणी येसुबाई. एकच नाव आलं होतं. महिलांनी आदर्श घ्या राणी येसुबाईंचा. राणी येसुबाई एकच नाव आलं आणि तो बोलला गेला, एक औरत संभालेगी हिंदुओं का राज्य, हिंदवी स्वराज्य, ओ उसका भगवान एक औरत संभालेगी. हे वाक्य ऐकलं येसुबाई उठून उभी राहिली आणि बोलती राहिली, अरे आम्हाला तो हिंदूच्या वाक्यांना कमजोर नको समजू. आमच्या हात फक्त फुगड्याला तर देत नाही, आमच्या हातात संशय आला ना तुझ्यासारखा बाळग्याला उभा करून ठेवू. ही ताकद आमच्या हिंदूंच्या बायकांच्या मध्ये आहे. ही ताकद प्रत्येकीमध्ये ठेवा. आलं लक्षात? झोपलाय का तुम्ही? म्हणजे तुम्ही ठरवलंय का मला नुसता आरडून मारायचा नाही ना? पुढेच बोलतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. खूप छान गोड नियोजन केलं तुम्ही. गदंगली बंडू महाराज, पहिल्यांदा त्यांचा माझा परिचय. हे आमचे परम मित्र, यांचा काही विशेष नाही. यांचं सुद्धा दर्शन घेतो. खूप चादरी म्हणत महाराजांनी साथ केली. टाळकरी बंद. बाबांनी विना घेतलाय म्हणजे आता मला खरंच बाबा मला मगाही सांगायचं नाही. मी 8 वाजताच कीर्तन उरकलं असतं. नाही मग तुम्ही बघितलंच नाही. विनेकरी एवढ्या वयवर पोरं काही गेली विकत. पोरांनी विना घ्यायला पाहिजे. ते मला एक गाणं आठवतं बघा. बाबांच्या शिवाय विनाच नाही कुठे. कुठल्या पण गावात जा विना घ्यायला वयोवृद्ध माणूस. अगबाय अगबाय अगबा बाबा विना इनाच नाही. ही पद्धत आहे राव. माणसं हुशारच झाली. आणि खरं सांगू का, वयोवृद्ध बाबांनी विना घेतलाय. त्यांचं पहिल्यांदा दर्शन घेतलं.
बघा किती आस्था, किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे वारकरी संप्रदायाबद्दल, देवाबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल. आणि आपली पोरं कुठं दिसत नाहीत महाराज. पोरांना एकत्रिताना हे मुलांनी सांभाळायचं आहे. कीर्तन आणि कीर्तनकारांनी ही कीर्तन अशी करा की मुलांना आवडली पाहिजे, मुलांना देवदेश धर्माचं वेड लागलं पाहिजे. असे वेड प्रत्येकाच्या मनामध्ये घ्या, प्रत्येकाने त्या वेडात राहा. अरे सावरकर अभ्यासा, सावरकरांना नावं ठेवणारी माणसं जन्माला आली आहे जगात. सावरकरांना वाईट म्हणतात कशासाठी? नाही, सावरकरांसारखं तेज नाही कुठं महाराज. सावरकर कधीतरी अभ्यासा, हिंदुत्वाचा बुलंदाबाद होता, तुरुंगात होता, तरी 18 वर्षाचा सैतानासारखा आहे, सैतानाच्या उरावरती बसून बसला होता. हिंदुत्व माझं काय हे सांगत होते. अरे फक्त सावरकर नाही, सावरकरांचे त्याग झाला, सावरकरांच्या बायकोनं त्याग केला, सावरकरांच्या भावाने त्याग केला, सावरकरांच्या भावाच्या बायकांनी पण त्याग केला. एवढा त्रास दिला सावरकरांच्या बायकांना की अरे ताट सुद्धा जेवणाला दिलं नाही. शेण कालवायचं, शेण कालवल्याचं, ताटाच्या आकृतीचं ते शेण कालवायचं आणि त्याच्यावर पळत पळत कोणीतरी त्यांच्या घरातल्या न्यायचं, असा भात टाकायचा पळायचं आणि त्या शेणात कालवून भात खावा. ही राष्ट्रभक्ती फक्त सावरकरांच्या बायकोने केली आणि त्यांना नावं ठेवताना लाजा वाटत नाही त्यांना. सावरकर अभ्यासा. मी बोलत गेलो तर मला धर्मविषय काढला तर मला सुधरत नाही. हा, फक्त मी तुम्हाला म्हटलं की पोरं पाहिजे होती, अजून धिंगाणा केलाच विषय नाही. झाला थोडा खूप झाला. जरा चार्जिंग झालाय का तुम्ही? नाही झालाय का? आता नाही कळत. हा, चार्जिंग व्हा, चांगलं राहा, आपल्या मुलगींना चांगलं संरक्षण द्या, आपण ही संरक्षणात राहा आणि आपल्या गायींना वाचवा. हा, गायीवरती हात उचलला तर छत्रपती शिवाजी महाराज 10 वर्षाचे असताना त्या कसायचे दोन्ही हात तोडले होते. हा कायदा कुठं होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती. आमच्या हिंदूंच्या आया बहिणींच्याकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर राज्याचा पाटील असणारा सुद्धा बाबाजीला हात पाय तोडून सौरंग केला होता. हा कायदा कोणाकडे होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे. अरे धर्मांतर केलं 4 पादऱ्यांनी, गोव्यातल्या तर 14 पादऱ्यांची मोंडकी छाटली होती आणि पुन्हा तिथल्या राजाला पाठवली होती. हा कायदा कोणाकडे होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला हा अत्याचार चालू केला नव्हता. आपणही त्या अत्याचाराला बळी पडू नये एवढंच सगळ्या हिंदू बांधवांना भगिनींना सांगतो आणि मी थांबतो. तुकाराम तुकाराम हरि हरि विठ्ठल जय महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर 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 हर. जय श्रीराम ट्रस्ट कांदूर मेसाई आयोजित श्रीराम नवमी उत्सव 2024 चा हा सोहळा संपन्न होत असताना आता हरिभक्तपरायण अनिल महाराज देवळेकर यांनी कीर्तन रूपी सेवा संपन्न केली आणि आज खऱ्या अर्थानं कांदूर मेसाईच्या जय श्रीराम ट्रस्टच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं किती सुरेख नियोजन केले गेले हे आपल्या सर्वांसमोर आहे. आणि खऱ्या अर्थानं आज दिवसभरात अनेक कार्यक्रम झाले गेले. त्यामध्ये सकाळच्या सत्रात 10 ते 12 या वेळेत श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला आणि तदनंतर दुपारच्या सत्रात श्री भैरवनाथ ढोल गांजा पथक यांचा कार्यक्रम पार पडला आणि यांचं सौजन्य होतं श्रीराम ट्रस्ट कांबोरमेसे यांच्या वतीनं होतं. आणि तदनंतर संध्याकाळच्या सत्रात हरिभक्त पारायण अनिल महाराज देवळेकर प्रखर हिंदुत्ववादी यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली. यांचं महाराजांचं सौजन्य कैलासवासी फक्कडराव मार्तंड शिंदे टकाटक मामा, कैलासवासी भाऊसाहेब मामा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी उपसभापती पंचायत समिती शिरूर यांच्या स्मरणार्थ बबनदादा शिंदे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोषदादा शिंदे माजी चेअरमन कांदूर मेसाई यांच्या मार्फत या कीर्तनाचं सौजन्य देण्यात आलं होतं.
आणि आज खऱ्या अर्थानं महाराजांनी त्यांच्या कीर्तनात आपण एक हिंदू म्हणून जगत असताना कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे याचे काही उपदेश महाराजांनी दिले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज महाराजांचा हिंदू धर्माविषयी असलेला गाढा अभ्यास आपल्या समोर त्यांनी मांडला आणि तो आपल्या सर्वांना अनुभवायला मिळाला. आज खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी आपल्या कर्माकडे आणि धर्माकडे लक्ष देण्याची गरज आहे. महाराजांनी आपल्या कीर्तनातून आपल्या समोर आणलं. महाराज आज खरं तर जय श्रीराम ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या गावातील आमचेच काही तरुण सहकारी या हिंदू धर्माचा गावामध्ये कशा प्रकारचं काम करतात हे आपल्या समोर आहे. आणि त्यामध्ये ॲडव्होकेट तुकाराम पुंडे असतील, आकाश भोकनळ असतील, आमचे सर्व सहकारी, त्यामध्ये वाडी वस्तीवरील प्रत्येक तरुण असेल, सर्व गावातील तरुण असतील, ते या ठिकाणी जय श्रीराम ट्रस्टच्या माध्यमातून हिंदू धर्माचं काम करतायत आणि याचा आम्हा गावकऱ्यांना त्या ठिकाणी अभिमान आहे. मी या ठिकाणी नमूद करतो. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण या बाजूला पाहिलं तर महिला माता भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर आहे. वातावरण झालं तर पावसाचं झालं होतं, आम्हाला असं वाटलं की पब्लिक या ठिकाणी नाही का जास्त जमणार नाही, परंतु आपणही त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला. आमचा पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तुमचाही खूप खूप आभार. मी या महाराजांचं संपूर्ण सौजन्य दिलं ते बबनदादा शिंदे, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, आमचे मार्गदर्शक बापूसाहेब ननवरे, बंडूशेठ पुंडे, आपल्या सर्व मंडळींना विनंती राहील आपण व्यासपीठावर या. महाराजांचा सन्मान आपल्या हस्ते केला जातोय. अतिशय सुरेख आणि देखणं नियोजन आज श्रीराम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलं हे आपल्या समोर आहे. दिवसभरात अनेक कार्यक्रम पार पडले आणि या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या गायनाचार्य मृदुंगाचार्य बंडू महाराज, आपल्याला गायनाचार्य, या सर्वांचंही मी मनोपूर्वक